गुड मॉर्निंग एव्हरीवन. खूप दिवसानंतर सकाळी उठण्याचा हा जो प्रयत्न आहे आमचा तो सक्सेस झालेला आहे. अशा प्रकारे आम्ही मॉर्निंग वॉक करत आलेलो आहोत एका मैदानावर आणि तिथं केलेला आहे थोडासा एक्सरसाइज, जे करून खूप भारी वाटलं. दरवेळी आपल्याला कोणीतरी सोबत हवं असतं, पण कधीतरी एकट्यानं पण करून बघायला पाहिजे ना. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कोणी ना कोणीतरी सोबतही हवाच असतो आणि त्याच्यामुळं आपलं पण काम तटत असते. आणि म्हणूनच एकट्यानं जायचा हा प्रयत्न खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि खूप भारी वाटलेला आहे मला. मी कधी विचारच केला नव्हता की मी एकटी सकाळी लवकर उठून फिरून आलो आहे. एक नंबर गोष्ट आहे माझ्यासाठी. ह्या पायऱ्या 2 वेळाच वरती खाली केल्या, हृदय हातात आलं हातात. तेव्हा आपल्याला कळाली आपल्या हेल्थची कपॅसिटी. भाई खरंच हृदय हातात आलं. त्यामुळं तुम्ही पण उठा आणि नेमकी तुमची हेल्थ कोणत्या स्टेजवर आहे हे जाणून घ्या आणि एकट्याने जायचा जरा प्रयत्न करा. दरवेळीच आपल्यासोबत कोण येणार नाही हे आपल्याला माहीत असते, तरी पण मैत्रीण आली नाही म्हणून मी गेले नाही, ती नव्हती म्हणून माझं जमलंच नाही. ही माझी कंडिशन, ही आमची वर्कआउट नंतरची कंडिशन. भाई थोडंसं रेस्ट घेतली आणि मग आम्ही निघालो घरी. वॉक भारी वाटलं. दरवेळी कोणासाठी वेटिंग करण्यापेक्षा स्वतःसाठी एक स्टेप घेतलेली खरंच खूप भारी वाटलं. अशा प्रकारे सगळीकडे फुललेले आहेत गुलमोहर. भारी वाटतं रस्त्याने आणि पाऊस पण पडून गेला, त्यामुळे वातावरण पण भारी होतं. मग मी पोचले घरी. हा होता व्ह्यू. आणि आता हे बघा, खरंच आपल्याला आपल्या हेल्थची काळजी नाही आहे जितकी म्हाताऱ्या माणसांना आहे. म्हणजे रस्त्यावर 50% म्हातारी माणसं दिसतात, यंग जनरेशन दिसतच नाही. आणि हे तर बघा, ते बॉर्नच तसे आहेत ते काका, मग ते फिरतायत तर आपण का नाही. बाय.